नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बनाना प्रोटीन स्मूदी. ह्यासाठी लागणार आहे आल्मंड मिल्क. वर्कआउट झाल्यानंतर बॉडी ही रिकव्हरी मोडमध्ये जाते. मसल्स डॅमेज झालेले असतात, एनर्जी कमी झालेली असते आणि हायड्रेशन लेवल पण कमी झालेली असते. आणि म्हणूनच पोस्ट वर्कआउट न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण बनवणार आहोत एक अशी स्मूदी जी देईल तुम्हाला कंप्लीट न्यूट्रिशन. सगळ्यात आधी आपण तयार करू आल्मंड मिल्क, ज्यामुळे तुम्हाला मिळेल हाय प्रोटीन. आल्मंडमध्ये व्हिटॅमिन ई असते. हाय कोलेस्टेरॉल मॅनेजमेंट, टाईप 2 डायबेटीस मॅनेजमेंट याच्यामध्ये आल्मंड मिल्क खूप उपयोगी येते. चला तर मग बनवून घेऊ आल्मंड मिल्क. 1 ग्लास पाणी घालूया आपण आणि ब्लेंड करू. रेडी आहे आपलं आल्मंड मिल्क. त्यामुळे काय होणार आहे तर प्रोटीन इंटेक वाढणार आहे तुमचा. तुम्ही रेग्युलर मिल्क पण यूज करू शकता. तर सगळ्यात आधी आपण आल्मंड मिल्कमध्ये टाकूया 2 केळी. मग केळींमुळे तुम्हाला मिळेल पटकन एनर्जी, जी तुमची लॉस झाली आहे एक्सरसाइज करताना. नंतर तुमची जी प्रोटीन पावडर असेल ती ॲड करायची. 1 स्कूप किंवा 2 स्कूप जेवढी तुम्हाला सांगितली असेल. नंतर लाँग लास्टिंग एनर्जीसाठी आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये पीनट बटर. पीनट बटर हेल्दी फॅट्सचा एक खूप छान सोर्स आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील घरच्या घरी बनवता येणाऱ्या हेल्दी रेसिपी, पोस्ट वर्कआउट आणि प्री वर्कआउट फूड आयडियाज. तसेच प्रत्येक रेसिपी मागचं खरं पोषण तत्त्व आणि तेही अगदी सोप्या भाषेत. फायबरचा सोर्स म्हणून आपण याच्यात ॲड केले आहेत चिया सीड्स. चिया सीड्समध्ये फायबर असते आणि त्याच्यामुळे डायजेशन चांगलं होतं. चला आता ॲड करूया पीनट बटर. मी इथे फक्त 1 स्पून यूज केला आहे. आणि स्मूथी थोडीशी तुम्हाला गोड हवी असेल तर तुम्ही 2 खजूर किंवा थोडंसं हनी पण ॲड करू शकता. चला आता सगळं हे मिश्रण आपण ब्लेंड करून घेऊ आणि बनवूया एक स्मूथ पेस्ट. पेस्ट अजून स्मूथ करायची असेल तर तुम्ही आईस क्यूब पण टाकू शकता. रेडी आहे आपली स्मूदी. तर माझ्या चॅनलवरील अशाच हेल्दी आणि माहितीपूर्ण रेसिपीजसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी, फिटनेस प्रवासासाठी, तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या सवयीसाठी अशा प्रकारच्या रेसिपीज नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.